त्याच्या नावामध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आणि आज पुन्हा एक वार आपण विवाह आणि परिवार याच्याविषयी शिकत आहोत. बहुतेक आज आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये हा शेवटचं सत्र असेल. आणि मग आपण जसं मी म्हणालो की आपण एक फॉर्म भरणार आहोत, त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत. मग त्या ठिकाणी आपल्याला कळेल की आपलं नातं आपल्या पत्नी संती, पती संती, भावा संती, बहिणी संती, शेजाऱ्यांसाठी कसं आहे. ठीक आहे. तर जास्त वेळ न दौडता आपण गुडघे टेकू आणि प्रार्थना करू. जगातील महान सेनाधीश परमेश्वर देवा, आज आम्ही तुमच्या चरणी पुन्हा एक वर आलेलो आहोत, कारण की आम्ही ज्ञानाने उणे आशा आणि आम्हाला तुमच्या चरणी यायला आवडतं. तुमचा आवाज ऐकायला आवडतो. काही काही गोष्टी आमच्या मनाच्या विरुद्ध जरी आम्ही ऐकल्या तरी देखील आम्हाला असा पूर्ण विश्वास आहे की आम्ही आमची काळजी वाहण्यापेक्षा तुम्ही आमची काळजी व्हावी. तुमचं प्रेम जे आमच्यासाठी आहे ते आम्ही स्वतःवरती प्रेम करण्यापेक्षा जास्त आहे. तर म्हणून विनंती करत आहोत की पुन्हा एक वार तुमची उपस्थिती आमच्यामध्ये लाभू दे. एवढंच नाही तर पुन्हा एक वार आणि वारंवार प्रार्थना करत आहोत. आम्ही पापी आहोत, आम्ही चुकणारे बहकणारे असे आहोत. आमच्या पापांची चुकांची दैनंदिन कृपेने क्षमा करा. आम्ही पूर्णपणे आमचं अंतःकरण तुमच्या हवाली करत आहोत. मागत आहोत की जे लोक या ठिकाणी येण्याच्या मार्गावरती आहेत त्यांचे मार्ग मोकळे करा. सर्व गोष्टी तुमच्या अधीन स्वाधीन करत आहोत. आणि आजचं हे सत्र जे महत्वाचं सत्र आहे ते तुमच्या स्वाधीन करून ही नम्र प्रार्थना येशूच्या नावे मागतो, म्हणून तुम्ही ऐका. आमेन. मूळ मुद्दा प्रेम देवासाठी आणि मनुष्यासाठी. दुसरा मुद्दा शबाताची तयारी झाली आहे, तो मूळ मुद्दा आहे. ठीक आहे. तर आपण शिकत आहोत माझ्या आयुष्यामध्ये लग्न आहे का हे, मग स्वतःची तयारी, मग वेळ आहे का ही, मध्यस्थी कोण पाहिजेत, मग एकत्र येण्या इथपर्यंत आपण शिकलेलो आहोत. काय काय लोक तुम्हाला जर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी गेला तर ते तुम्हाला म्हणतील की लग्न आहे का हे काय एवढं महत्वाचा टप्पा नाही असं ते म्हणतील. पण मला वाटलं म्हणून मी हा मुद्दा ह्या ठिकाणी मांडला. मग ते म्हणतील की हा स्वतःची तयारी झाली पाहिजे. मग ते म्हणतील की ही वेळ आहे का, हा महत्वाची पायरी नाही आहे. वेळ असू शकते नसू शकते, महत्वाची पायरी नाही. मग ते म्हणतील की मध्यस्थी ही महत्वाची पायरी आहे. म्हणजे ही पायरी इथं, ही पायरी इथं असं होऊ शकतं. पण इथून पुढे जे आहे मध्यस्थी, एकत्र येणे आणि हे जवळपास सगळे तुम्हाला एकसारखं सांगते. कारण की हे फार महत्वाचं. म्हणून म्हटलं की कोणी जर तुम्हाला इथं भेटलं तर पहिलं त्याला इथं पाठवायचं. कोणी तुमच्या आयुष्यामध्ये येऊ दे, पहिलं तुम्ही त्याच्याकडे जा किंवा तो तुमच्याकडे येऊ दे, पहिलं त्याला इथं पाठवायचं. पाश्चात्य देशामध्ये हा प्रकारच नाही, फार कमी ठिकाणी. तर एक मुलगा एका मुलगीकडे गेला आणि तो म्हणाला की मी तुझ्यावरती फार प्रेम करतो. लक्षपूर्वक आहे. ती देवभिरू मुलगी म्हटली ठीक आहे प्रेम करतोस, पण मला स्पर्श करू नको म्हणे. बहुतेक तो स्पर्श करायचा प्रयत्न करत होता. कारण की पाश्चात्य देशामध्ये असंच असतं की जास्त वेळ लावत नाहीत शारीरिक संबंध करण्यासाठी. त्यांना वाटतं की होकार दिला की सर्व गोष्टी ठीक आहेत. तर लगेच ती म्हणाली की मला स्पर्श करू नको. ती म्हटली की जेवढं प्रेम तू करतोस ना माझ्यावरती, तू तुझ्या वडिलांना सांग, आई वडिलांना. मग आई वडील येऊन माझ्या आई वडिलांना सांगू देत, माझे आई वडील मला बोलू देत, आपण सगळेच 4 जण एकत्र बसू एका खोलीमध्ये आणि मग मला बघायचंय की तू माझ्यावरती किती प्रेम. तुम्हाला वाटतं का तो मुलगा परत आला असेल? नाही. ज्यावेळेस आई वडिलांचा विषय येतो ना, बहुतांश तरुणांना ते आवडत नाही. म्हणून आपण पहिलं काय शिकलो की विचार जरी मनामध्ये आला लग्नाचा तरी देखील आई वडिलांकडे जायचं. माझ्या मनामध्ये असा विचार आला, मुलगी नाही मुलगा नाही, फक्त विचार आला तरी देखील. कारण की का, आई वडिलांना अनुभव असतो जो अनुभव आपल्याला नसतो. म्हणून आई वडील फार फार महत्वाचे. जर ह्या ठिकाणी आपण जितके लग्न बघितलेले आहेत ना, त्या लग्नांमध्ये जर आई वडिलांचा सल्ला जर घेतला असताना तर एवढे जे घटस्फोट झालेले आहेत किंवा एवढे जे त्रास संकट आहेत विवाहामध्ये, तेवढे त्रास संकट सध्या आले नसते.
जर आईवडिलांचा सल्ला घेतला असता तर. बरं ठीक आहे. एकत्र येणे ह्या ठिकाणी आलेत, सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत. मुलगा मुलगीनी एकामेकांना पसंत केलेलं आहे. या ठिकाणी प्रेमाच्या नात्यात यायची गरज नाही. का यायची गरज नाही? तरी देखील या ठिकाणी अंतःकरण रोखून ठेवायच्या, भावना रोखून ठेवायच्या. इथं आलो म्हणजे लग्न झालं असं नाही. इथं एकामेकांना होय म्हटलं म्हणून लग्न झालं असं नाही. अजून किती पायऱ्या आहेत? कमीत कमी 2. बोललेलं कळालं का? म्हणून इथं एकामेकांना जरी पसंत केलं तरी देखील त्यांनी काय करायचं? आई वडिलांना जाऊन सांगायचं. मग आई वडिलांना जाऊन सांगितल्यानंतर आई वडील एकामेकांच्या आई वडिलांसंग ते बोलतील आणि मग ते म्हणतील की ठीक आहे, तसं जर आहे तर आपण एकत्र बसू, बोलू आणि मग बोलल्यानंतर पुढची पायरी कोणती? लग्नाच्या अगोदर ह्याच्यानंतरची पायरी कोणती? लग्नाच्या अगोदर कोणती विधी पार पाडली जाते? हा, मराठीमध्ये साखरपुडा. मला माहित नाही की साखरपुडा का म्हणतात. काय कारण असतं साखरपुडा म्हणण्यापाठी? गोडधोड करतात का त्यावेळेस? गोडवा. बरं बरं ठीक आहे. साखरपुडा. एकच शब्द आहे का साखरपुडा? बर, साखरपुडा. पुडाच ना? बर ठीक आहे. साखरपुडा. ठीक आहे. आता ह्या साखरपुड्याच्या विधीमध्ये काय होतं की जी जी विवाहाची विधी किंवा विवाहाचा सोहळा जो आहे, तो विवाहाचा सोहळा ते दोन्ही कुटुंब कसे पार पाडणार आहेत याच्याविषयी विचार केला साखरपुड्यामध्ये. साखरपुड्यामध्ये सर्वसाधारणतः काय विचार केला जातो ते तुम्ही मला सांगा, मग आपण पाहू. यादीवर शादी ऐकलं का? यादीवर शादी म्हणतात ते, नाही ऐकले? यादीवरती शादी म्हणजे एक यादी काढतात आणि त्या यादीमध्ये ठरवतात की बाबा मुलग्यांच्यांनी एवढा खर्च करायचा, मुलगीची एवढा खर्च करायचा आणि एकदम कमी खर्चात ते लग्न केलं जातं. भाऊ खूप काही गोष्टी असतात, मला सर्व गोष्टी माहित नाहीत, पण यादीवरती शादी तसं जवळपास असते. बर, आता ह्या ठिकाणी साखरपुडा आपण याच्याविषयी शिकत आहोत. ह्या ठिकाणी काय विचार केला जातो आणखी? हा, तारीख फिक्स केली जाते. फार छान. बरं, आणखी काय? हा, मग आता देणं घेणं म्हणजे सांगा मला. बर 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 ठरवलं जातं. बर, आता ह्याच्या व्यतिरिक्त यांनी जे सांगितलं त्याच्या व्यतिरिक्त आणखी काय? बर, ओळख करून घेतात. फार छान. ठीक आहे. आणखी काय? तारीख. बर, मग जेवणाचा खर्च कोणी उचलायचा? कपड्याचं वगैरे सर्व खर्च. आणखी काय? आणखी काय? आणखी काय? मला तर अनुभव नाही, पण माहिती विचारतोय मी. एवढंच असतं? बर 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 बर. आता ह्या ठिकाणी सर्व गोष्टी आल्या, एकत्र आल्यानंतर साखरपुड्यानंतर लग्न असतं, ते कळालं आपल्याला. पण साखरपुड्याच्या वेळेस वेगवेगळ्या गोष्टी जशा तुम्ही सांगितल्या त्याच्यापेक्षा आता जरा जास्त सविस्तर आपण शिकूया. जेवण. बरं का? जेवण कोणत्या प्रकारचं जेवण? मांसाहार की शाकाहार? हे देखील ह्या ठिकाणी ठरवलं जातं साखरपुड्याच्या वेळेस. हा, कधी कधी नवरा नवरीला म्हणजे जे तरुण तरुणी आहेत त्यांना वाटतं की नाही शाकाहार भक्त जेवण पाहिजे, तर त्यांना मान द्यायचं शिका. आई वडील धाऱ्या लोकांनी त्यांना म्हणायचं बाबा तुमचं लग्न आहे, तुमच्या लग्नात शाकाहारी जेवण का? तर शाकाहारी जेवण. पण ते जर म्हटले की मांसाहार जर असेल तर मग मांसाहार दिला तर चालेल. जसे त्यांना जेवढं सत्य माहित आहे त्याच्यावरती आधारित. बरं का? सत्य माहित नाही, जबरदस्ती त्यांना करायची नाही. बरं, आणखी काय? जेवणाविषयी आणखी काय? जो विवाहाचा सोहळा आहे की विवाहाच्या सोहळ्यामध्ये कोणाला बोलवायचं? कशासाठी? लग्नामध्ये संदेश देण्यासाठी. लग्नामध्ये वधू आणि वर ज्यावेळेस एकामेकांना काय करतात? वचन देतात. त्यामध्ये कोणाला बोलवायचं हे देखील ह्या ठिकाणी ठरवलं जातं. हा,
हा, म्हणजे कोण पाळक असतील, कोण काय विधी पार पाडणार. आता तुम्हाला माहित आहे का, की जेवढं मला माहित आहे, की असं व्हायला लागलं एका मंडळीविषयी मी तुम्हाला सांगेन, ती मंडळीचं नाव नाही घेणार. त्या मंडळीमध्ये फक्त 2च पाळक आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे लग्न लावू शकतात. त्यांच्याकडं लग्न लावण्याची परवाना आहे, लायसन आहे त्यांच्याकडे. मग आता प्रश्न पडतो, की ते जर मग ते वयोवृद्ध व्हायला लागले, ते जर दगावले, तर मग आता लग्न लावायला कोण त्या राज्यामध्ये? मग बाहेरच्या राज्यातले बघायला पाहिजे. हा, नाही पण मिळत नाही तो परवाना आता. जशी परिस्थिती आज देशामध्ये आहे, परवाना मिळत नाही. नाही नाही नाही, परवाना म्हणजे लायसन लागते गव्हर्नमेंट कडून. हा, त्यांना स्वतः मिळणं झाले आज लोकांना. तर तर त्यांच्या लेकरांना मिळणं फार अवघड आहे, कारण की आता परिस्थिती ह्या देशाची तशी आहे, की काही मदत होत नाही आता जवळपास, बरं का. म्हणून अशा पण गोष्टी आहेत, की त्या गोष्टी त्या ठिकाणी पार पाडल्या जातील. बरं, दुसरी गोष्ट, की विवाहावरती पैसा किती खर्च केला जायचा, हे देखील ह्या ठिकाणी ठरवलं जातं. वायफळ पैसे खर्च करायचे नाही, त्याच्याविषयी आपण विवाहाच्या वेळेस शिकू. बर, आता ह्या ठिकाणी काय काय वेळेस असं ठरवलं जातं, की मुलग्याचे कपडे मुलगीच्या लोकांनी घ्यायचे, किंवा मुलगीचे कपडे मुलग्याच्या लोकांनी घ्यायचे, किंवा स्वतःचे कपडे स्वतः घ्यायचे. असं हे देखील ह्या ठिकाणी, म्हणजे जसं तुम्हाला विवाह पाहिजे तसा पार पाडला पाहिजे, त्याचं नियोजन जे आहे ते आपण ह्या ठिकाणी करत असतो साखरपुड्याच्या वेळेस. बर, आणखी दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला हेही ठरवावं लागतं, की विवाह कुठं पार पाडायचा, कुठं पार पाडला जातो शक्यतो? मुलगीच्या ठिकाणी का? बर, ठीक आहे. आणखी काय? आणखी काय म्हणजे उत्तर तसं पण आहे, आणखी काय उत्तर दुसरं? मुलगीच्या ठिकाणी का? बहुतांश ठिकाणी बरं का तसं होतं, काय काय वेळेस मुलग्याच्या ठिकाणी होतं, पण बहुतांश ठिकाणी मुलगीच्या ठिकाणी होतं. हा, तुम्ही काय म्हटलं परत एकदा सांगा. हा, बरोबर. म्हणजे त्या घरातून मुलगी येणार असते, म्हणून त्या ठिकाणी लग्न असतं आणि त्या ठिकाणाहून मुलगी इकडं आणायची असते. आणखीन एकाने कुणीतरी मला असं उत्तर दिलं, बरोबर आहे का नाही माहित नाही. पुरुष म्हणजे तो शौरवीर असतो, आणि म्हणून त्यानं काय जायचं, ती मुलगी जिंकून तिला घेऊन यायचं आपल्या घरी, असं काहीतरी असतं प्रथा. म्हणून त्या ठिकाणी जायचं, तिला जिंकायचं आणि तिला आपल्या घरी घेऊन यायचं. बरं, काय असेल ते प्रथा. तर लग्न कुठं ठरेल, किती तारखेला ठरेल, किती तारखेला कोणत्या वारी ठरवायचं लग्न? आता एवढं शिकल्यानंतर तुम्ही सांगितलं पाहिजे उत्तर. सगळ्यांना शनिवारी सुट्टी आहे. हा, बर, ठीक आहे. बर, ठीक. बर, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चालेल, चालेल. चालेल, मग आपण ह्या ठिकाणी काय विचार करू शकतो, की देवाचा जो दिवस आहे तो देवाला द्यायचा, तयारीचा दिवस पण देवासाठी देऊया आपण, आणि बाकीच्या दिवशी आपण काय करू शकतो, विवाहाची तयारी करू शकतो. खूप वेळेस रविवारचा दिवस देखील ठेवला जातो. पण काय होतं जरा लक्षात घ्या, रविवारी लग्न आहे म्हटल्यानंतर त्याची तयारी कधी? असो, म्हणून लोक जाणून बुजून म्हणतात, की बाबा रविवार सगळ्यांचा सुट्टीचा दिवस असला तरी सोमवार किंवा मंगळवार ठेवूया, जेणेकरून शाबात व्यवस्थित पार पडेल 7वा दिवस, आणि मग आपल्याला लग्नाकडे विचार करायला वेळ. नाहीतर काय, हा, जे असेल जे असेल ते. पण एवढंच, की आपण ह्या ठिकाणी सर्वांच्या सोयी अनुसार काय केलं पाहिजे, विवाहाची तयारी केली पाहिजे. विवाहाची योजना फक्त आई वडिलांनी बसायचं नाही, मुलगा आणि मुलगी त्यांचं लग्न आहे ना, त्यांना देखील विचारायचं, बरं का, त्यांना देखील विचारायचं. बरं, ठीक आहे. मग दुसरा मुद्दा ह्या ठिकाणी असा आहे, की कोणाला बोलवायचं लग्नासाठी? मान्य कल्पना करा, की ख्रिस्ती लग्न आहे, कोणाला बोलवायचं? नाही नाही, ते तर लग्न लावायला येतीलच. पाहुणे मंडळीमध्ये कोणाला बोलवायचं? बरं. थोडक्यात काय, ह्या ठिकाणी फक्त ख्रिस्ती जर तुम्ही असाल तर फक्त ख्रिस्ती लोकांना बोलवू नका, बाकीचे विधर्मी लोकांना बोलवा. का? कारण की हीच संधी आहे त्यांना ख्रिस्त दाखवण्याची. पाळक साहेब संदेश सर्वांना देतील, पण संदेश कोणापर्यंत पोहोचेल? जे लोक विधर्मी आहेत,
त्यांच्या अंतःकरणापर्यंत हा संदेश नक्कीच कळालं का? म्हणून देवाच्या वचनानुसार आपण जर पार पाडल्या ना सर्व गोष्टी, सगळ्या गोष्टी व्यवस्थित. बर, ह्या ठिकाणी ह्याची काळजी बाळगा की डेकोरेशन करायचं की नाही. एदनच्या बागेमध्ये डेकोरेशन काहीच नव्हतं. डेकोरेशनला मराठी शब्द काय? सजावट. सजावट काहीच नव्हती, सर्व नैसर्गिक सजावट. काय आहे? सर्व सजावट काय होती? नैसर्गिक होती, बरं का? तर त्याच्याविषयी पण आपण विचार करायचा. मग साखरपुड्याच्या वेळेस ही विचार केला जातो की लग्नाचं चिन्ह म्हणून काय द्यायचं. हा सर्वात मोठा प्रश्न. मग मुलगीकडचे म्हणतात की नाही, मुलग्याच्या बाजूने काय आलं पाहिजे? मंगळसूत्र आलं पाहिजे, ते विवाहाचं चिन्ह आहे. मग मुलग्याकडचे म्हणतात मुलग्यासाठी विवाहाचं चिन्ह म्हणून एक साखळी किंवा अंगठी हे पाहिजेच पाहिजे, असं बोललं जातं सर्वसाधारणतः. पण जर ते मुलगा आणि मुलगी म्हटले की नाही, आम्हाला तसं काही करायचं नाही, कारण की बायबलमध्ये गरजेचं नाही लिहिलेलं. बायबलमध्ये कुठंच लिहिलं नाही की विवाहाचं चिन्ह अंगठी, चेन, मंगळसूत्र असं काहीच लिहिलं, बरोबर का? का आहे कुठं? बरोबर. म्हणून मला ह्या ठिकाणी तुम्ही हे पहा, कारण की तुम्ही विधर्मी लोकांना त्या ठिकाणी बोलवत असता. मग विधर्मी लोकांना बोलवत असल्या कारणाने तुम्ही त्यांच्यासमोर ख्रिस्त जसा देवाच्या वचनामध्ये आहे तसा त्यांच्यासमोर मांडा. चुकीचा ख्रिस्त त्या ठिकाणी मांडतात आपण कामा नये, ठीक आहे? म्हणून ह्या सर्व गोष्टी साखरपुड्याच्या वेळेस काय करायच्या? सर्व गोष्टी योजना पार पाडायच्या. बर, ठीक आहे. आणखी कोणत्या गोष्टी विषयी आपण ह्या ठिकाणी विचार करणार? योजना, कोणत्या योजना पार पाडणार? बघूया, ख्रिस्ती आहात ना आपण, विचार करा. बहुतांश उत्तरे जे दिले तुम्ही शारीरिक ज्या गोष्टी दिसणाऱ्या आहेत सर्वसाधारणतः त्या सांगितल्या. शारीरिक 3 घटक असतात. बर, ठीक आहे. वाद्य, फार महत्वाचा मुद्दा. वाद्य, वाद्य चर्चमध्ये असू दे, रिसेप्शनच्या ठिकाणी असू दे, कोणत्या प्रकारचं वाद्य वाजवलं पाहिजे हे आपण ह्या ठिकाणी ठरवू शकतो. शेवटच्या घटकेला हे वाजवू नका, शेवटच्या घटकेला ते गाणं गाऊ नका, असं होतं का? म्हणून काय करायचं? साखरपुड्याच्या वेळेस सगळ्या गोष्टी काय करायच्या? योजना करायच्या. आणखी काय? वाद्य, आणखी काय? काढणं चुकीचं आहे का? मिरवणूक म्हणजे काय मला जर सांगा. नाही, कळालं मला, मिरवणूक वरात मला कळालं, पण मला हे सांगा की त्याच्यामध्ये चुकीचं काय? चर्च पासून हॉल पर्यंत किंवा चर्च मध्ये ते चाल असं आहे का? हा, ते मला माहित नव्हतं. अच्छा अच्छा, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. तर मग त्या ठिकाणी तुम्ही योजना करा की बाबा की वाद्य जे आहे ते वाद्य वाजवायचं आहे का नाही, किंवा मिरवणूक काढायची आहे किंवा नाही, का तसंच फक्त साधं काहीतरी वाद्य वाजवणं चुकीच नाही, पण ती वाद्य कशा प्रकारे वाजवलं जातं. हा, म्हणजे ते देवाच्या दृष्टिकोनातून बरोबर पाहिजे. बरं, आणखी काय गोष्टी साखरपुड्याच्या वेळेस योजनेमध्ये मांडायच्या? आपण फक्त इथपर्यंत शिकलो मागच्या आठवडी. या आठवडी हे शिकत आहोत, पुढच्या आठवडी हा, विचारलं मी तुम्हाला की जे विधर्मी लोक येतात ना त्यांच्यासमोर आपण आदर्श म्हणून पाहिजे. आदर्श कोणकोणत्या गोष्टीमध्ये दाखवायचं? जेवण, आणखी काय? हा, म्हणजे काय? कपडे फार महत्वाचे. मुलीचे कपडे कसे पाहिजेत, मुलाचे कपडे कसे पाहिजेत, जे व्यासपीठावरती जातील त्यांचे कपडे कसे पाहिजे. मला हे बोलायला आवडत नाही, पण एका ठिकाणी एका मंदिरामध्ये परदेशातले लोक त्या लग्नामध्ये सहभागी झाले आणि त्या देशाची जी संस्कृती आहे ती वेगळी, भारताची संस्कृती वेगळी. ते जरा कमी कपडे घालून आले स्टेजवरती आणि भारतीय लोकांनी त्यांना ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस त्यांना ते जास्त आवडलं. म्हणून जे लोक व्यासपीठावरती जातील ना तर त्यांचे कपडे कसे असावेत हे अगोदरच ठरवा. पाळक लोक व्यवस्थितच कपडे घालतील, मला माहित आहे, त्याच्याबद्दल काय नाही, पण बाकीचे लोक जे व्यासपीठावरती जातील ते व्यवस्थित कपडे घालणारे पाहिजेत, कारण की असं व्हायला नको की ते कपडे बघून लोकांना वाटलं पाहिजे अरे ख्रिस्ती धर्म असा असतो का. नाहीतर खूप सोनं नाणं वापरून वरती गेला व्यक्ती, सोनं नाणं वापरून जर जात असेल व्यक्ती, तर लोक म्हणतील हे असे आणि हे असे.
नेमकं ह्यातलं ख्रिस्ती पण कोण? व्यासपीठावरती जो व्यक्ती जातो ना, तो व्यक्ती तुम्ही प्रार्थनापूर्वक निवडायचा. मग तो संदेश देणारा असू दे, किंवा शपथ वाहणारा असू दे, किंवा आशीर्वाद देणारा असू दे, किंवा रजिस्टरवरती जे सही करतात ती सही करणारा असू दे. प्रत्येक व्यक्ती प्रार्थनापूर्वक निवडायचा. ठीक आहे, बर. आणखी काय? नाही, मागच्या वेळेस सांगितलं मी तुम्हाला की हळदी जर आहे तर जी तरुणी आहे, जिचं लग्न होणार आहे, ती हळद जी आहे ती हळद हे कशाचं प्रतीक आहे. लग्नामध्ये का हळद लावली? लग्नाच्या आधी का लावली? हा, मग तेच मला माहित नाही, मी तुम्हाला विचारतो. मग ते सोडा, देवाच्या वचनात आहे का? नाही. जर ठीक आहे, सोडा. मग जे देवाच्या वचनात आहे तेवढंच पकडायचं. आता खूप काय अशा गोष्टी आहेत जे लोक करतायत. नाही, पण आपल्या हळद लावलीच नाही पहिली. नाही नाही, लावली नसली पाहिजे म्हणजे काय, की आता उदाहरणार्थ आता तुम्ही म्हणता सौंदर्यासाठी गोष्ट हा. वर्षभर आधी आता साखरपुडाचं लग्न समजा काही काही ठिकाणी आठवड्याचा अंतर असतो, काही काही ठिकाणी 6 महिन्याचा अंतर. मग तुम्ही साखरपुडा झाल्यानंतर नवरीला गोरी होण्यासाठी तो त्या दिवसापर्यंत हळद लावा. नाही, ते आहे बरोबर तुमचं. हळद जो एक कार्यक्रम आहे दरम्यानमध्ये खूप केला जातो, त्याला प्राधान्य. हा, मग असंही असू शकेल की बाबा त्या ठिकाणी आता का प्राधान्य देतं जातं मला माहित नाही, पण मला एवढं माहिती आहे की देवाच्या वचनामध्ये तसं काही कार्यक्रमाचा भाग नाही. म्हणून मी एवढंच म्हणेन की ते मेदी पारशीच्या राज्याच्या प्रथेप्रमाणे, कारण की ती कोणाची राणी होणार होती? अर्थशस्त्र राज्याची राणी. मग त्या राज्यामधले जे नियम आहेत की बाबा राणीला जर राजाच्या समोर ठेवायचं असेल तर ती कशी तिची व्यवस्था राखायची वगैरे ते राज्य ठरवायचं. यहुदी लोक ठरवत नाही. हा भाग आहे त्याचा, बरोबर. बरं, ते भाग वेगळा, तो आरोग्याच्या दृष्टिकोनातून झाला. पण हे म्हणतात की लग्नाच्या दृष्टिकोनातून आहे ना. मग ते दररोजच प्यायचे. हो. फार छान. पण त्या प्रथेच्या पाठीमाग उद्देश आणि प्रथेच्या पाठीमाग विश्वास काय तो बघा. जर ते हळद खेळण्याच्या निगडीत असेल तर मग हळद खेळायची. नाही नाही, आपला उद्देश काय हे बघायला पाहिजे. आपण हळद लावतो कशासाठी, ते हळद लावतात कशासाठी. हळद लावणं चुकीचं नाही. नाही नाही, मी तसं नाही म्हणणार की कार्यक्रम म्हणजे काय, खेळायचं का नाही खेळायचं. हळद खेळणं चुकीचंच आहे. नाही, हळद खेळणं जे आहे ते खेळायचा प्रकार जो आहे तो चुकीचा आहे. हळद खेळणे, मी हळद खेळण्याविषयी बोलतच नाही. हळद खेळणं चुकीचं आहे. हळद तशी वाया घालवायचीच नाही आपल्याला. पण मी हेच म्हणतोय की जर एखाद्या स्त्रीला वाटतं की बाबा नाही मला ते लोकांना वाटतं की ते सौंदर्य खुलवायचं असेल तर त्यावेळेस ते हळद वापरणं चुकीचं नाही. फक्त एकटीनं वेगवेगळं. हा, मग तेच म्हटलं ना मी, कोणता उद्देश आहे. एक मिनिट माझ्याशी बोला. आहे की आपण कोणत्या उद्देशानं हळद वापरतो आणि जे विधर्मी लोक वापरतात ते कोणत्या दृष्टिकोनातून हळद वापरतात त्या गोष्टी आहेत. आपला उद्देश जर आरोग्य व्यवस्थित ठेवण्याचा असेल किंवा सौंदर्य खुलवण्याचा जरी असेल तरी काही चुकीचं नाही, कारण की हळद ही वापरली जाते. हळद ती हळद आहे, देवानं दिलेली हळद आहे. येशू ख्रिस्तानं ती हळदीचं झाड निर्माण केलेलं आहे.
तर देवानं दिलेली आहे, त्याच्यामध्ये कुणी जरी वापरला ती हळद तर काही चुकीच नाही. एवढाच की उद्देश काय हे पडताळून आपण पाहिलं पाहिजे. बर, आणखी दुसरी गोष्ट ह्या ठिकाणी ही आहे की अं, पैशाच्या बाबतीत झालं, तारीख, मग स्थळ, मग विधी पार पडताना कोणकोणते लोक, पाहुणे कोण बोलवणार, जेवणाविषयी आपण बोललो. आणखी काय राहिलं का? या ठिकाणी हेही बघा की ज्यावेळेस आई वडील एकत्र येतात दोन्ही बाजूचे, तर त्यावेळेस त्यांनी हे विचार करायचा की नवीन लोक आहेत, लग्न त्यांचं नवीन होत आहे, येणाऱ्या आयुष्यामध्ये त्यांना त्रास संकट येईल, तर त्यावेळेस काय केलं जाईल, त्यावेळेस आम्ही दोघांनी म्हणजे ह्याच्याकडचे आई वडील आणि तिच्याकडचे आई वडील दोघांनी येऊन त्यांना काय करायची, मदत करायची. ह्या देखील योजना ह्या ठिकाणी पार पडा, बोला, सांगा. कारण की ते विवाहित जे आहेत त्यांना एवढा अनुभव नाही लग्नाचा. तर जे विवाहित आहे, ज्यांना लग्नाचा अनुभव आहे, त्यांनी काय करायचं, बाबा अशा अशा गोष्टी होऊ शकतील. मग ह्या ठिकाणी जर एखादी गोष्ट तुमची चुकून राहिली असेल सांगायची, मुलाच्या बाबतीत, मुलीच्या बाबतीत, तर लग्नाच्या अगोदरच इथं क्लिअर करायची. लपवायच्या नाहीत कुठल्याही गोष्टी इथं. कारण की ही संधी एवढीच आहे, ह्याच्यानंतर लग्न असतं. बरोबर का? म्हणून ह्या ठिकाणी ज्या गोष्टी सांगायच्यात मुलाच्या बाबतीकडून किंवा मुलीच्या बाबतीकडून, त्या सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या, सगळ्यांना सांगायच्या की बाबा असं असं आहे, असं असं आहे, असे असं होणार आहे. ठीक आहे का? जरी मुलं एकामेकांसाठी बोलले असले तरी देखील असंही होऊ शकेल की ज्या चर्चा इथं झालेल्या आहेत मुलाच्या आणि मुलीच्या मध्ये, त्या चर्चा इथं देखील होऊ शकतात की बाबा नेमकं काय बोलला तुम्ही, काय ठरवलं. नाहीतर इथं जर चुकीचं काहीतरी ठरवलं असं चुकून मुद्दाम नाही, चुकून, तर ह्या ठिकाणी ज्यावेळेस ते समोर मांडतील ना लोकांच्या की आम्ही हा निर्णय घेतला, तो निर्णय घेतला, तर मग इथं वयोवृद्ध लोक जे अनुभवी आहेत ते म्हणू शकतील हा निर्णय बरोबर नाही, हा निर्णय बरोबर. म्हणून ह्या ठिकाणी त्या गोष्टी बोलणं पण फार फार गरजेचं आहे. बर, ह्या ठिकाणी क्लिअर करा की मुलगा आणि मुलगी आई वडिलांसंती म्हणजे सासू सासऱ्यांसंती राहतील का वेगळे राहतील, हे पण इथं सांगा. सगळं क्लिअर व्यवस्थित, म्हणजे कुठंही शंका असता कामा नये. जर तुम्हाला वाटत नाही ना की बाबा तो मुलगा किंवा ती मुलगी 100% तुमच्यासाठी आहे, पुढे जायचं नाही, एकदम व्यवस्थित स्पष्ट तुम्हाला ते कळलं पाहिजे. शंका घेऊन पुढे जायचं नाही. मी वारंवार म्हटलो, शंका घेऊन कुठेही पुढे पाऊल टाकायचं. प्रत्येक पाऊल कसं टाकायचं, साधारणपणामध्ये टाकायचं, प्रामाणिकपणामध्ये टाकायचं, आणि प्रत्येक पाऊल जे आपण घेतो ते देवाच्या गौरवासाठी घ्यायचं. त्या ठिकाणी देवाचं गौरव होईल का हे आपण बघितलं पाहिजे. बर, ठीक आहे, ते झालं साखरपुड्याविषयी. साखरपुड्यामध्ये मग त्या ठिकाणी साखरपुडा म्हटल्यानंतर ठरवलं जातं की यांचं लग्न होणार आहे. म्हणजे मुलगा आणि मुलगी थोडक्यात दुसरं स्थळ स्वीकारत नाही का, स्वीकारतात? बर, ठीक आहे. आता साखरपुडा झाला म्हटल्यानंतर लग्न झालं का? साखरपुड्यानंतर लग्न मोडलेले पाहिलेत का तुम्ही? मग आता देवाच्या वचनामध्ये नाहीच ना. हो, त्याच्याशिवाय होऊ शकतं. साखरपुडा गरजेचं नाही की त्या ठिकाणी दागदागिन्याचं हे देवाणघेवाण गरजेचे आहे, नाही. त्याच्या म्हणजे ते न करता देखील साखरपुडा होऊ शकतो. कळालं का? ठीक आहे. बर, मग आता त्याच्यात जर आपण विवाहाकडे जाऊया. काय झालं? साखरपुड्याला ह्या ठिकाणी तुम्ही विवाह कसा पार पाडणार आहात, त्या विवाहामध्ये कोणकोणत्या गोष्टी करणार आहात, त्याच्या सर्व गोष्टीची चर्चा ह्या ठिकाणी साखरपुड्याला. हा 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 हा, अगदी बरोबर. हा, मग आता ते सोनं का नेलं? सोनं कशासाठी नेलं? ते सोनं का दिलं हा प्रश्न आहे. घेऊन गेला तो सोनं, दिलं त्या व्यक्तीला, का दिलं? गिफ्ट नाही. आता ह्या ठिकाणी मुद्दा असा आहे की ह्या ठिकाणी मुद्दा असा आहे, जुन्या कराराचा अभ्यास जर आपण व्यवस्थित केला तर ह्या ठिकाणी कळेल आपल्याला
की तो पुरुष त्या मुलगीची व्यवस्थित काळजी घेऊ शकतो हे दाखवायचं जर असेल तर पैसे किंवा दागदागिने मुलाकडून मुलगीकडे गेले. बोलायला कळालं का? म्हणजे वडील जो आहे मुलगीचा तो म्हणेल की बाबा खरंच खरंच माझ्या मुलगीची काळजी हा मुलगा घेऊ शकतो, माझी मुलगी त्या घरामध्ये सुरक्षित राहू शकते, म्हणून त्या ठिकाणी सोनं जे आहे ते सोनं ज्यावेळेस मुलगी पाहायला गेला त्यावेळेस ते सोनं त्या ठिकाणी देण्यात आलं किंवा घेऊन जाण्यात आलं. वापरण्यासाठी नाही, कारण की पहिल्यापासून शेवटपर्यंत देव म्हणतोय काय, तुमचं चारित्र्य तुमचं दागिने. दाऊद राजानं सोनं वापरलं का? नाही वापरलं. शाऊल राजानं सोनं वापरलं का? सलमोन राजानं सोनं वापरलं का? मग देव म्हणतो सोनं वापरू नका, त्यांनी का वापरलं? याचं उत्तर दिलं होतं अगोदर. काय होतं? ते राजाप्रमाणे होते आणि ते राजे कोणाला दर्शवायचे? राजांचा राजा प्रभूंचा प्रभू, म्हणून त्या पातळीला देवानं त्यांना परवानगी दिली सोनं वापरण्याची. याजकाच्या बाबतीत पण आपण तेच शिकलो. महायाजक आणि याजक त्यांच्या कपड्यांवरती रत्न होते, सोनं होतं, त्यांचे कपडे जे होते ते मौल्यवान होते. का? कारण की ते येशू ख्रिस्ताला दर्शवायचे. म्हणजे त्यांच्या पदासंती ते कपडे निगडीत होते. त्यांच्याकडे ते पद नाही, त्यांनी ते कपडे वापरायचे. पण आपण आहोत का तसे? नाही. म्हणून देवाचं वचन काय म्हणतं की आपण दागदागिने किंवा मौल्यवान गोष्टी, जसं काय आता लोक दागदागिने नाही वापरणार, ते रोलेक्सचं घड्याळ आणते. रोलेक्सचं घड्याळ कोट्यावधी रुपयाचं आहे, तेही चुकीचं. रोलेक्सच्या कंपनीचं एक घड्याळ असतं, ते कोट्यावधी रुपयाचं ते घड्याळ आहे. सोन्याचं काय असेल ते मौल्यवान वस्तूचं. मग आपण म्हणतो की इथं नाही सोनं वापरतो, आम्ही इथं वापरतो, चुकीचं. म्हणजे काय, थोडक्यात काय की विवाहामध्ये तुम्ही ह्या सर्व गोष्टीची दक्षता बाळगली पाहिजे. बरं ठीक आहे, जेवढ्या गोष्टी आठवल्या तेवढ्या मी तुम्हाला सांगितल्या. जर आठवल्या तर पुढच्या आठवडी शिकू. बर, साखरपुड्यानंतर विवाहाचा दिवस. कल्पना करा की विवाह आहे, कोणती तरी तारीख सांगा मला, कोणती तरी तारीख सांगा. 16 मे. मे म्हणजे 5, 2026. ठीक आहे, ही विवाहाची तारीख आहे. ठीक आहे. आता जरा लक्ष द्या. आता त्या तारखेला विवाह आहे, स्थळ वगैरे आहे, सगळं काय आहे हे आपल्याला कळालेलं आहे. पण आता ज्यावेळेस विवाह पार पाडला जातो त्यावेळेस असं व्हायला नको की साखरपुड्यामध्ये जो आपण चर्चा केली, योजना केली, ती वेगळीच राहिली, बाजूलाच राहिली आणि आपण इथं विवाहामध्ये वेगळंच काय करतो. मग काय होतं? गोंधळ होतो. काय असेल ते गोंधळ होतो. मग शंका कुशंका येतात वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, बरं ठीक आहे. मग विवाह पार पडत असताना तिथं सजावट करावी का? आणि करायची तर किती करायची? बर, मग जे आता साधी म्हणजे किती आणि जास्त म्हणजे किती? बर बर, मग आता फुलं लावणे म्हणजे किती लावणे? म्हणजे प्रत्येक शब्दासाठी प्रश्न असणार आहे. मग कसं? आता जरा लक्ष द्या. विवाहामध्ये फक्त लोकच येत नाहीत तर स्वर्गदूत आणि देवाचं पण अस्तित्व पाहिजे, बरोबर? तसं जर आहे तर लोकांच्या समोर जर आपण काही विवाह आपण बघितलेत देशामध्ये पार पाडले गेलेले आहेत, एवढा सजावट, एवढी सजावट, एवढी सजावट की देवाविषयी काहीच आठवत नाही त्या लोकांना. फक्त डोळ्यासमोर सजावट 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 सजावट. कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, कोट्यवधी रुपयाची बक्षिसं लोकांना दिली जातात. पण देवाचं वचन काय म्हणतं की त्या ठिकाणी तुमचं केंद्रबिंदू, तुमचं आकर्षण फक्त येशू ख्रिस्त पाहिजे, बाकीच्या गोष्टी नसाव्यात. मग ते मंदिरामध्ये असू दे किंवा कुठेतरी तुम्ही जे जेवणाचा कार्यक्रम ठेवला त्या ठिकाणी असू दे, त्या ठिकाणी येशू ख्रिस्त तुमचा मध्य केंद्र पाहिजे आणि त्या ठिकाणी लोकांचं लक्ष सजावटीकडे न जाता येशू ख्रिस्ताकडे गेलं पाहिजे.
आता हे प्रार्थनापूर्वक तुम्हाला ठरवावं लागेल की किती फुलं ठेवायची, किती फुगे ठेवायचे, आणि काय ठेवायचं आणि काय नाही. बर, आता जरा लक्ष द्या. देवाचं वचन म्हणतं की आपल्या आयुष्यामध्ये सर्वात एक महत्वाची विधी असते. तर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सर्वात महत्वाची विधी कोणती? विधी, पवित्र विधी कोणती? बॅप्तिस्मा? तुम्ही पण तेच म्हणता? सर्वात महत्वाची विधी कोणती? सर्वात महत्वाची. तुमचं काय वेगळं उत्तर आहे? सर्वात महत्वाची विधी. सगळ्यांचं उत्तर तेच आहे का? काय काय लोकांना माहित नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. विधी सर्वात महत्वाची बाप्तिस्मा. का बाप्तिस्मा? नवीन सुरू करता ख्रिस्ती आयुष्य, म्हणजे ख्रिस्तामध्ये तुम्ही येता आणि तुमचं नवीन आयुष्य सुरू होतं. बरं, त्याच्यासारखं महत्वाची विधी दुसरी कोणती आहे का? त्याच्या एवढी महत्वाची विधी दुसरी कोणती आहे? त्या विधी एवढी महत्वाची विधी कोणती आहे का? नाही, लग्न पवित्र विधी आहे, पण बाप्तिस्म्यासारखी पवित्र विधी आहे. नाही, प्रभुभोजन जरी व्यक्ती बाप्तिस्मा नाही झाला तरी प्रभुभोजन घेऊ शकतो. ख्रिस्तावरती मी विश्वास ठेवतो, मी हिंदू धर्मातला आहे, मी ह्या धर्माचा आहे, मी त्या धर्माचा आहे, मी ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो, आणि मग ते व्यक्ती म्हणू शकतात ठीक आहे बाप्तिस्मा घ्या, सॉरी प्रभुभोजन घ्या. पण बाप्तिस्मा आणि प्रभुभोजन घेण्यामध्ये फरक काय मग झाला? मग फरक काय झाला? मग त्याचा अर्थ का की त्या व्यक्तीचा बाप्तिस्मा झालाय? मग फरक काय? वैयक्तिक तारणार म्हणून. स्वतःची जबाबदारी स्वतः हिशोब द्यायला सुरुवात करतो. म्हणून बाप्तिस्म्याची विधी एखाद्याच्या आयुष्यात सर्वात महत्वाची. त्याच्यासारखी महत्वाची विधी जगामध्ये एखाद्या व्यक्तीसाठी कोणतीच. बरं, आता लक्ष द्या. बाप्तिस्म्याच्या वेळेस आपण किती फुलं लावतो आणि किती फुगे लावतो? किती सजावट असते बाप्तिस्म्याच्या वेळेस? किती चर्चला आपण सजवतो बाप्तिस्म्याच्या वेळेस? मग एवढ्या सर्वात महत्वाच्या विधीसाठी आपण काय करत नाही? त्याच्या खालोखालची विधी आहे हे कोणता? विवाह. त्याच्यासाठी एवढी सजावट. कधी विचार केला? म्हणजे ज्यावेळेस मनुष्य येशू ख्रिस्ताला आयुष्य देतो, म्हणतो देवा आजपासून माझं आयुष्य तुझं, त्यावेळेस आपल्याला आनंद नसतो. बघा तुम्ही लोकांचे चेहरे गंभीर. आनंद पाहिजे नाही, गंभीर, जणू काहीतरी वेगळंच काहीतरी घडलेलं आहे. लग्नाच्या बाबतीत सगळे आनंदित असतात, बरोबर? म्हणून जरा विचार करायचा की ज्यावेळेस आपण येशू ख्रिस्त आपलं आयुष्य येशू ख्रिस्ताला देतो, त्या विधीमध्ये आपण सजावट करत नाही, पण विवाहाच्या बाबतीमध्ये खूप सजावट आपण. म्हणून या गोष्टीचा विचार करायचा. सजावट करणं चुकीचं नाही, पण सजावटीमध्ये येशू ख्रिस्त लोकांना दिसतो की नाही हे फार. मग सजावट नाही झाली तरी चालेल, पण ख्रिस्त दिसला पाहिजे. सजावट दिसली नाही तरी चालेल, पण ख्रिस्त दिसला. हा महत्वाचा मुद्दा आहे, कळालं का? म्हणून ह्या गोष्टी ज्या आहेत, ह्या गोष्टी व्यवस्थित त्या ठिकाणी काय करायच्या? पार पाडायच्या. बर, विवाहाच्या बाबतीत महत्वाच्या गोष्टी म्हणजे विवाह पार पाडत असताना त्या ठिकाणी जर कायद्यानुसार, जर कायदा म्हणतो की नाही तुम्हाला जर विवाहबद्ध व्हायचं तर तुम्ही अंगठी घातलीच पाहिजे, मंगळसूत्र घातलंच पाहिजे, तर त्या ठिकाणी नक्कीच घातलं पाहिजे, नाहीतर लग्न होणार नाही. भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार जर ते लग्न ओळखत नाही त्या गोष्टीशिवाय, तर त्या ठिकाणी त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. नाही, असेल तर, म्हणून म्हटलं असेल तर. पण जरा लक्षात घ्या की त्या ठिकाणी जरी तसा नियम असला तरी देखील आपण त्या दागिन्याचा वापर कशासाठी वापरायचा?
बाबा लग्न झालंय हे जगाला माहित पाहिजे, किंवा ओळख म्हणून, राज्याची ओळख म्हणून ते मी वापरत आहे. मला दागदागिन्याचं काय घेणं देणं नाही. उद्देश माहित पाहिजे, ते बघावं लागेल. ते बघावं लागेल, कारण की तसा नियम नाही आहे सध्या, म्हणून मला त्याच्यावरती जास्त काय बोलता येणार नाही. पण जर ते म्हटले की विवाहापुरतं तर ते वापरलं पाहिजे, तर वापरलंच पाहिजे. त्याच्यामध्ये काय दुमत होता कामा नये. बरं, ठीक आहे. आणखीन एक गोष्ट शेवटची, विवाह पार पाडत असताना आणखी काय कराल? विधर्मी लोक पण त्या ठिकाणी येतील. तुम्हाला त्यांना ख्रिस्त दाखवायचं आहे विवाहाच्या द्वारे, मग आणखी काय कराल त्या ठिकाणी? बर, विवाहाचं चिन्ह म्हणून काय कराल? मंदिरामध्ये गेलेत, मुलगा मुलगी आहे, मग ते पालक म्हणतील विवाहाचं चिन्ह म्हणून काय निवडलेलं आहे तुम्ही, मग तुम्ही काय सांगाल? बर, एक ठिकाण आहे की तुम्ही एकमेकांना पवित्र शास्त्र देऊ शकता. मुलगा पवित्र शास्त्र मुलगीला देऊ शकतो, मुलगी पवित्र शास्त्र मुलग्याला देऊ शकतो. विवाहाचं चिन्ह तसंही असू शकतं. आणखी काय? बहुतेक मी सांगितलं असेल. दक्षिण भारतामध्ये काही महिन्यापूर्वी माझ्या मित्राचं लग्न झालं. त्या विवाहाच्या सोहळ्यामध्ये विवाहाचं चिन्ह म्हणून त्या मुलग्यानं मुलगीचे पाय धुतले आणि मुलगीने मुलग्याचे पाय धुतले. ते म्हटले की ह्या चिन्हाद्वारे आम्ही दाखवत आहोत की आम्ही विवाहित होणार आहोत किंवा विवाहित झालो आहोत. म्हणजे किती वेगळा विचार आहे की बाबा आम्ही नम्र आहोत. नाहीतर मी पती आहे, मी कुटुंब प्रमुख आहे, नाही तर ती म्हणावं की नाही मी हे आहे ते आहे. नाही, नम्रता, नम्रता त्यांचं चिन्ह होतं. बघा, म्हणजे असे लोक ह्या जगामध्ये आहेत जे येशू ख्रिस्ताला उंचवले. म्हणजे आता त्या पाय धुण्याच्या विधीद्वारे लोक काय म्हणतील? अरे बाबा, ख्रिस्त उंचावलाय त्यांनी. प्रभू वचनाचीच विधी असते ना ते पाय धुण्याची. म्हणजे पाय धुण्याच्या विधीद्वारे ते दाखवत आहेत की आम्ही सेवक आहोत. आम्ही आमचं जरी लग्न असलं तरी देखील आम्ही देवाचे सेवक आहोत. बोलायला कळालं का? बर, ठीक आहे. आणि आणखी काय? बर, साखरपुड्याच्या वेळेस हे सांगणं गरजेचं आहे. आत्ताच लक्षात आलं होतं, विसरलो. हा, हित 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 मुलगा आणि मुलगी ज्यावेळेस एकत्र बसतात आणि बोलतात सुरक्षित, त्या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट स्पष्ट करायची की बाबा तुम्हाला देवाची सेवा करायची आहे किंवा नाही. देवाने आपल्याला ह्या जगामध्ये याच्यासाठीच वाढवलं की जसं बाकीच्या लोकांनी आपली सेवा केली आणि आपण ख्रिस्तामध्ये आलो, तसंच आपणही दुसऱ्यांची सेवा करायची आणि लोकांना ख्रिस्तामध्ये आणायचं. जर तुमचं लग्न ख्रिस्ताच्या गौरवासाठी नसेल, जर तुमचं लग्न ख्रिस्ताची सेवा करण्यासाठी नसेल, तर ते लग्न जास्त वेळ टिकणार नाही. देवाची सेवा झाली पाहिजे, कशी करा. तुम्ही डॉक्टर आहात, इंजिनियर आहात, तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही काय असाल, त्या ठिकाणी जे तुमचा हुद्दा आहे त्या ठिकाणी देवाची सेवा झाली पाहिजे. त्या ठिकाणी काय झालं पाहिजे? देवाची सेवा झाली. म्हणून असाच व्यक्ती शोधायचा जो तुम्हाला देवाच्या सेवेमध्ये मदत करेल. आता काय काय लोकांचं लग्न झाले माहित नव्हतं, ठीक आहे, आत्तापासून सुरुवात करा. पण देवाची सेवा जर तो व्यक्ती करण्यासाठी तयार नसेल तर त्या ठिकाणी पुढं जायचं नाही. मला आठवतं माझ्या मित्राचं एकदा लग्न झालं होतं, त्यावेळेस ती मुलगी त्या मुलग्याला म्हटली की बाबा मी तुझ्या आईवडिलांना सांभाळ करणार नाही. मुलगी स्पष्टपणे म्हटली की मी तुझ्या आईवडिलांचा सांभाळ करणार नाही. त्या मुलग्याला काय वाटलं? तो मुलगा होय म्हटला असेल का नाही म्हटला असेल? मुलगा होय म्हटला. त्याला काय वाटलं? लग्नानंतर हळूहळू बदलू तिला, प्रेम दाखवून मग काय करू, हळूहळू बदलू तिला. हळूहळू प्रेम दाखवून आपण तिला बदलू असं त्याला वाटलं. बदलली का ती? शेवटी त्यांचा घटस्फोट झाला. जे आहे ते सांगतो बरं का. शेवटी त्यांचा घटस्फोट झाला. मग मुलग्याची आई माझ्या संगती एकदा बोलत होती. ती म्हटली की शैलेश, ती मुलगी ह्या मुलग्याला बोलली होती की मी तुझ्या आईवडिलांची काळजी घेणार नाही. तिची काही चुकी नाही, हे तिनं सांगितलं होते. म्हणून ज्या गोष्टी आपण इथं बोलतो ना, कान डोळे उघडे करून, डोळे चांगले विचार व्यवस्थित ठेवून बघायचं की बाबा नेमकी ती व्यक्ती काय म्हणते. कळलं नाही 10 वेळेस विचार की बाबा हे बोलला ना म्हणजे ह्याचा अर्थ काय, मला ह्याचा अर्थ असा कळाला, असाच आहे का? तुम्ही म्हटला आता हळद,
हळद असं मी समजलो की हळद वापरायचीच नाही, पण तुम्ही हळद खेळण्याविषयी बोलत होता. गोंधळ होता कामा नये म्हणून सगळं क्लिअर. म्हणून म्हटलं वेळ घ्या, व्यवस्थित वेळ घ्या. त्या ठिकाणी व्यवस्थित सर्व गोष्टी समजून घ्या की नेमकं काय बोललं झालं. नंतर असं वाटायला नको की मला वाटलं असं, मला वाटलं तसं. नाही, तिथं सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या. म्हणून ह्यासाठी वेळ लागतो. लग्न एका महिन्यात होत नाही, वेळ लागतो त्या सर्व गोष्टी पार पाडण्यासाठी. बर. आणि शेवटचा मुद्दा, ज्यावेळेस लग्न होतं त्यावेळेस तुमचं कुटुंब जे तुम्ही स्थापित करता, ते कुटुंब जर तुम्हाला स्थापित करायचं असेल तर तुमचं घर कुठं पाहिजे? तुमचं घर अशा ठिकाणी पाहिजे ज्या ठिकाणी तुम्हाला आध्यात्मिकरित्या सुरक्षितता मिळेल. आध्यात्मिकरित्या तुम्हाला सुरक्षितता मिळेल. ह्या ठिकाणी परत एकदा सांगतो, ह्या ठिकाणी मुलगीनं पण प्रश्न विचारायचा मुलग्याला की देवाच्या वचनामध्ये लिहिलंय की मुलगा आणि मुलगीचा विवाह ज्यावेळेस होतो त्यावेळेस मुलग्यानं काय करायचं? आपल्या आई वडिलांपासून वेगळं राहून काय करायचं? स्वतःचं कुटुंब स्थापन करायचं. उत्पत्तीचा दुसरा अध्याय वाचूया. उत्पत्तीचा दुसरा अध्याय 24 आणि 25. उत्पत्तीचा दुसरा अध्याय 24 आणि 25. जास्त पुरुष आपला आई बापांना सोडून हा. आपल्या स्त्रीशी लग्न झाले. हा. ती दोघे एकत्र होते. हा. आदम व त्याची स्त्री. बरं, ठीक आहे. ह्या ठिकाणी लिहिलंय की ज्यावेळेस ते एकत्र होतील त्यावेळेस पुरुषाने काय करायचं? आई वडिलांपासून वेगळं राहून पत्नी संगती राहायचं. आता त्याचा अर्थ असा का की आई वडिलांना सोडायचं? नाही, त्याचा अर्थ एवढाच की नवीन कुटुंब स्थापन करायचं. पण जर आई वडिलांना गरज असेल, आजारी असतील, त्यांना जमत नसेल राहायला एकटं, तर मग मुलग्यानं आणि जी मुलगी आहे त्यांनी काय करायचे? आई वडिलांची काळजी घेण्यासाठी त्या ठिकाणी राहणं गरजेचं आहे. म्हणून परिस्थिती बघा, परिस्थिती काय आहे ते बघायचं आणि मग त्याच्याप्रमाणे काय करायचं? निर्णय घ्यायचा. पण मुद्दा ह्या ठिकाणी काय आहे की नवीन कुटुंब स्थापन करण्यासाठी त्यांना एकत्र राहणं, वेगळं राहणं फार गरजेचं असतं आणि त्यांना त्याचं स्वातंत्र्य पण मिळालं पाहिजे. पण जर आई वडिलांची गरज असेल की बाबा त्यांना आरोग्य, म्हणजे त्यांचं आरोग्य धोक्यामध्ये आहे, काय त्रास संकट आहे आणि त्यांना ते जमत नाही स्वतः, मग त्या ठिकाणी काय करायचं? लेकरांनी त्यांना मदत केली पाहिजे. बर, ठीक आहे. दुसरी गोष्ट, लग्न व्हायच्या अगोदर मुलगी जी आहे ती आईवडिलांची असते. लग्न व्हायच्या अगोदर मुलगा जो असतो तो आईवडिलांचा असतो. लग्न झाल्यानंतर दोघं एक देह असतात. म्हणजे त्या ठिकाणी पती आणि पत्नी जे ठरवतील तो शेवटचा निर्णय असतो. बरोबर का? आई वडील सल्ला नक्कीच देऊ शकतात, पण शेवटचा निर्णय पती पत्नीचा. बोललेलं कळालं? ह्या गोष्टी फार फार महत्वाच्या आहेत. बर. आणखी काय मुद्दा राहिला का विवाहामध्ये? विवाह पार पडत असताना आणखी काय कराल? विधी पार पडत असताना लोकांना ख्रिस्त कसा दाखवाल सांगा? ते झालं, ते पण केलं. शपथविधी तर होणारच, त्या ठिकाणी दुसरा पर्याय. सुखदुःखात, आनंद उत्साहात ह्या मुलग्याशी किंवा ह्या त्या नाव घेतलं जातं, म्हटलं जातं की ह्या व्यक्तीशी मी एकनिष्ठ राहीन. सर्व पुरुषांना बाजूला ठेवून ह्या व्यक्तीशी मी एकनिष्ठ राहीन. मग तो वचन देतो, सर्व सुखदुःखामध्ये, त्रास संकटामध्ये सर्व मुलींना बाजूला ठेवून मी हिच्याशी एकनिष्ठ राहीन. ते वचन असतं. बरं, आणखी काय? वेगळं काहीतरी विचार करा. आता मी सांगितलं तुम्हाला, त्यांनी पाय धुण्याची विधी पार पाडली त्या ठिकाणी. असं काय तर वेगळं सांगा. तुम्हाला काय वाटतं? काय केलं पाहिजे? जर मला जमलं तर, जर माझ्या आयुष्यामध्ये लग्न असेल तर त्या विवाहाच्या सोहळ्यामध्ये मी काय करेन? थोडे बुक स्टॉल लावेन, पुस्तकं. की बाबा घरी जाताना मी तुम्हाला सोनं नाणं देऊ शकत नाही, रोलेक्सचं घड्याळ नाही देऊ शकत, पुस्तक देऊ शकतो. कोणतं पुस्तक? देवाचं. बरोबर हो, देवाचंच. पण कोणतं पुस्तक? बायबल लोक घेतील का नाही मला माहित नाही, कारण की विधर्मी पण. बरं, आरोग्य बाबतीत पुस्तक देऊ शकता तुम्ही, म्हणजे जे त्यांना आक्षेपार्ह वाटणार नाही. आणखी कोणतं? युगानुगाची आशा. बरं, ठीक आहे, तेही पुस्तक चांगलं असेल. मग आणखी
ते त्यांच्यासाठी फार हाय लेवलचं असेल. हा, कुटुंबाविषयी हे शिकलो ना, हेच त्यांना पुस्तक द्यायचं आणि म्हणायचं घरी जा आणि वाचा. ऍडव्हेंटिस्ट होम चांगलं पुस्तक आहे. पतीने पत्नीनं ऍडव्हेंटिस्ट होम जे पुस्तक वाचलं ना, त्यांच्या आयुष्यामध्ये इतका आशीर्वाद त्यांना मिळेल. ऍडव्हेंटिस्ट होम मस्त पुस्तक आहे. तिथं कळेल की नेमकं कसं राहायचं आणि कसं नाही, काय त्रास संकट येतो आणि त्या त्रास संकटाचा सामोरे कसं जायचं. इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये आवृत्ती असेल का नाही माहित नाही, बघावं लागेल. केले का? बर, ठीक आहे. असेल तर कृपा करून कुठून तरी मिळतं का बघा, आपण सगळ्यांना इथे देऊ. बर, लग्न ज्यावेळेस करायचं असते तरुण तरुणींना, त्यावेळेस त्यांनी कोणतं पुस्तक वाचावं? लग्नाच्या अगोदर पुस्तकाचं नाव काय? मेसेजेस टू यंग पीपल, तरुण लोकांसाठी संदेश. हे पुस्तक आहे, माझ्याकडे होतं. मला कॉलेजमध्ये माझ्या शिक्षकांनी मला दिलं होतं. तिचं पण लग्न झालं नव्हतं. ती म्हटली शैलेश पुस्तक वाच. युथ अपील म्हणून पण असेल. लेटर्स टू यंग लवर पण आहे हे पुस्तक. फार चांगली पुस्तक आहेत. ते तुम्हाला स्पष्टपणे सांगतील की नेमकं काय होतं जगामध्ये आणि कसं राहिलं पाहिजे जगामध्ये. ते विवाहाच्या अगोदर, म्हणजे फार अगोदर. विवाहामध्ये ज्यावेळेस तुम्ही एकत्र येता, म्हणजे इथं एकत्र येता, त्यावेळेस इथं कोणतं पुस्तक वाचायचं? ऍडव्हेंटिस्ट होम. की बाबा आपण कुटुंब स्थापन करणार आहोत, ते कुटुंब कसं स्थापित करायचं, त्याच्यासाठी असंख्य असे सल्ले आहेत आणि फार सुंदर पुस्तक आहे. मग लग्न झालं. लग्न झाल्यानंतर 1-2 वर्ष गेल्यानंतर तुम्ही कुटुंब वाढवण्याचा प्रयत्न करत असाल, लेकरं ज्यावेळेस ह्या जगामध्ये आणण्याचा विचार करत असाल, तर त्यावेळेस एक पुस्तक मी तुम्हाला सांगतो. ते पुस्तक कोणतं? चाइल्ड गायडन्स, म्हणजे लेकरांना कसं मार्गदर्शन करायचं ते त्या पुस्तकामध्ये सविस्तररित्या लिहिलं. 3-4 पुस्तक आहेत. 3-4 पुस्तकाचा अभ्यास करा आणि त्यानुसार चाला. लग्न यशस्वी झालंच पाहिजे. बरोबर का? मग आपण व्यवस्थित शिकत आहोत म्हणून, ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टी आपण काय केल्या पाहिजे? पार पाडल्या. म्हणजे मी काय म्हणतो की विवाह जो सोहळा आहे ना, तो फक्त सजावट हे ते नको. देव कसा उंचावला जातो, लोकांना घरी काय घेऊन जाता येईल, देवाविषयी काय घरी घेऊन जाता येईल, याच्याविषयी जास्त विचार करा. मग तुम्ही पुस्तकं ठेवू शकता. छोटे छोटे पॅम्पलेट ठेवा. मोठे पुस्तकं राहू दे, छोटे छोटे पॅम्पलेट. त्यांना म्हणावं की असं आहे, असं आहे, असं आहे. त्यांना बरं वाटेल, अरे घरी काय तर घेऊन आले, ते वेगळं काहीतरी असं त्यांच्या आयुष्यामध्ये. मग ते ख्रिस्ती लोकच घेतील. ते म्हणतील की नेमकं काय आहे असं ना. तिथं आपल्याला गोंधळ पण करायचं नाही. म्हणून म्हटलं ना, सुरुवात ख्रिस्ती धर्मापासून करायची नाही. अशा गोष्टी तिथं ठेवायच्या ज्या गोष्टी त्यांनाही आवडतील, त्यांनाही गरजेच्या आहेत आणि त्यांच्या नात्यामध्ये साम्य. कोणतं? आरोग्य, साम्य. त्यांनाही आरोग्य पाहिजे, आपल्यालाही पाहिजे. आरोग्याची पुस्तकं ठेवा. विवाहाविषयी ठेवा. त्यांचाही विवाह झालेला असतो, आपलाही झालेला असतो. विवाहाविषयी पुस्तकं ठेवा. आणखी काय सांगितलं मी? कुटुंबाची काळजी कशी घ्यायची ते पुस्तक ठेवा. हे सगळी पुस्तकं तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे विवाहाचा सोहळा पार पाडला पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी ख्रिस्त उंचवणं फार फार गरजेचं आहे. ठीक आहे. काय मुद्दा राहिला असेल तर सांगा, प्रश्न असतील तर सांगा, विचारा. जर उत्तर माहित असेल तर देईन, माहित नाही तर म्हणेन माहित. साक्ष कशी घडवणार? येशू ख्रिस्ताची साक्ष. हा, असं सांगा मला. एखाद्याला पैसे नाहीत तर मग त्या ठिकाणी जरी ते लिहायला कोण आले नसेल की बाबा हे असं आहे, असं आहे, काय म्हणतात त्याला? साक्षीदार. साक्षीदार येतील तर ते साक्षीदार देखील त्यांना ख्रिस्त कळला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय मला म्हणायचं की बाबा येशू ख्रिस्ताची साक्ष कशी सांगणार आहात तुम्ही? कोर्टामध्ये लग्न करा किंवा बाहेर लग्न करा, येशू ख्रिस्ताची साक्ष घडली पाहिजे. हा मूळ मुद्दा. हा. लग्नपत्रिका ह्यांची बघितली का? एकदम मस्त, साधी, सोपी, व्यवस्थित आहे, सुटसुटीत. वचन आहे देवाचं, दोघांची नावं आहेत, फार चांगली. मला आणखीन एक, चर्चमध्ये ज्या मंदिरामध्ये त्यांचं लग्न झालं त्यांची सजावट बघायची होती. एकदम साधी सजावट होती. त्याच्यामुळं लक्ष विचलित झालं नाही लोकांचं. लक्ष देवाच्या वचनाकडे पण होतं आणि सजावट फार साधारण होती मंदिरामध्ये. म्हणून ते फार आवडलं मला. दोघांचं लग्न फार चांगलं व्यवस्थित झालं. बरं, आणखी काय? वायफळ पैसे खर्च करू नका. आता
सामाजिक माध्यमावरून देखील तुम्ही काय करू शकता, लग्नपत्रिका पाठवू शकता, छापायचीच गरज नाही. बरोबर आहे. जर तुम्हाला वाटतं की ते केल्यानंतर ही ठीक आहे तर तसं करा, छापायची गरज नाही. बरं, आणखी कोणाला बोलवा लग्नाला? फक्त विधर्मी नाही, जे लोक गरीब आहेत त्यांना. गरीब लोकांना जेवण द्या. नवरा नवरीचं पोशाख मी म्हटलं ना, व्यवस्थित एकदम. कारण की ते कोणाला दर्शवतात? मुलगा जो आहे तो ख्रिस्ताला दर्शवतो, मुलगी जी आहे ते मंडळीला दर्शवतो. व्यवस्थित पोशाख. हा, मी एकदा सांगितलं होतं का की आता सांगितलं की काही लोक व्यासपीठावरती गेले, त्यांचे कपडे व्यवस्थित नव्हते. नाही, तसं नाही. आता ते पाश्चात्य देशामध्ये कपडे जसे घालतात तसं आपण इथं घालून चालू. आणखी काय? काही लोक एक दिवस असतं लग्न, त्याच्यामध्ये इतका पैसा खर्च करतात की काय विचारायलाच नको. पण जेवढा पैसा खर्च करायचा तेवढाच करा, बाकीचा खर्च कुठं वापरा? विवाहाच्या नंतर त्यांना भरपूर पैसे लागतात. खूप काही गोष्टी खरेदी करायच्या असतात त्यांना स्वतःच्या, त्यासाठी तो पैसा वापरू शकतात. बरं, आणखी काय? काय काय लोक ह्या ठिकाणी हे पण निर्णय घेतात की जर लग्न झालं तर लेकरं जर पाहिजे तर किती लेकरं पाहिजे, 1-2, हे पण ठरवलं जातं. फार डिटेलमध्ये काय काय लोक हे करतात, काय करतात, विस्तारितपणे नियोजन करतात, सांगतात की बाबा असं आहे, तसं आहे, तसं आहे, तसं आहे. म्हणून वेळ घ्या, प्रार्थनापूर्वक सर्व निर्णय घ्या, कुठेही चुकता कामा नये. याच्यासाठी वेळ लागतो. याच्यासाठी देवगिरू माणसं आजूबाजूला असावे लागतात. कळालं? आणखी काय प्रश्न आहे? पुढच्या आठवडी जेवढे आहेत त्याच्यापेक्षा जास्त लोक या. पुढच्या आठवडी आपल्याला फॉर्म भरायचे. त्या ठिकाणी कळेल आपल्याला की किती नातं तुमचं पक्का आहे, किती आहे. कोणाला कोणाविषयी कळणार नाही, पण माझ्याकडे फक्त ते असेल, नाव पण घेणार नाही तुमचं मी, फक्त नंबर टाकेन त्या ठिकाणी आणि हे सगळं पार पडेल. बरं, हां. सगळं क्लिअर करायचं इथं. आपण असं म्हणू शकतो की हा, बरं, असं एका ठिकाणी असं होतं की मुलगीमध्ये काहीतरी कमतरता होती का मुलग्यामध्ये, मला आठवत नाही, दोन्हीपैकी एकामध्ये काहीतरी कमतरता होती आणि त्यांना अगोदरच माहित होतं की ते लेकरांना जन्म देऊ शकणार नाहीत, म्हणून त्यांनी अगोदरच सांगितलं की बाबा माझं असं आहे, पुढे जायचं तर सांगा, नाहीतर आपण इथं सांगा. बरं, तुमचा प्रश्न जरा वेगळा आहे. तर ह्या ठिकाणी जरी निर्णय घेतला तर ह्या ठिकाणी निर्णय म्हणायचा की आपला निर्णय हा आहे, आपली योजना ही आहे, पण देवाची काय इच्छा आहे ते आपण बघूया तरी देखील. पण निर्णय तुम्ही घ्यायचा, काहीतरी निर्णय घ्या. जर तुम्हाला वाटलं की निर्णय घ्यायची गरज नाही, राहू दे. देव जसं मार्गदर्शन करतो तसं ते तुम्ही बघा. फार महत्वाचं, कारण की महत्वाचे निर्णय आहेत, साधे निर्णय नाहीत. लेकरांना जन्म देणं फार महत्वाचा निर्णय, कुठं राहणार फार महत्वाचा निर्णय, कोणती नोकरी फार महत्वाचा निर्णय, कोणत्या मंडळीमध्ये जाणार हा फार महत्वाचा निर्णय, कशा प्रकारचं जेवण जेवणार हा फार महत्वाचे निर्णय. कारण की साध्या साध्या गोष्टीवरती वादविवाद होतात, म्हणून त्या गोष्टी काय करायच्या अगोदर या ठिकाणी त्याचा उल्लेख करायचा. आता तुम्ही म्हणाल की काय काय लोकांनी असं नाही केलं, त्यांच्या विवाहामध्ये यश नाही मिळालं का? मिळालं यश, त्यांना माहीतच नव्हतं. पण आता माहित आहे तर त्याचा वापर करूया आपण. ठीक आहे, आणखी काय? आपण ठरवू शकत नाही, म्हणून म्हटलं की आपण फक्त इथं म्हणू शकतो की आपल्याला 2 लेकरं पाहिजेत, 1 लेकरू पाहिजे तेवढंच बास, किंवा 2 पाहिजे तेवढंच बास. आपण फक्त म्हणू शकतो, पण आपण एवढंच म्हणायचं, देव कसं काढतोय ते आपण बघूया. हा, मग ते इतकं क्लिअर करायचं, इतकं क्लिअर करायचं. आता मुलगीचं वय समजा 50 आहे, मुलग्याचं वय 55 आहे. आता होऊ शकतं की त्यांना लेकरं नाही होणार, शक्यता. मग ते विचार करू शकतात की बाबा आपल्याला लेकरं होतील नाही होतील माहित नाही, पण आपण दत्तक घेऊ शकतो. मग इथं दत्तक घेण्याविषयी तुम्ही सांगितलं पाहिजे. नाहीतर लग्न झाल्यानंतर नाही दत्तक घेऊया, मग ती पण म्हणणार माहित नव्हतं, असं नाही तसं नाही, हे गोंधळ व्हायला. साध्या साध्या गोष्टीमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये निर्णय घ्यायची गरज नाही, पण मोठे निर्णय जे आहेत त्याच्यामध्ये तर कमीत कमी काय केलं पाहिजे, निर्णय घेणं गरजेचं आहे.
किधर? हम्म. आता हा इथं सगळा निर्णय घेतला, इथं साखरपुडा झाला. बरं झालं तो प्रश्न विचारला. म्हणून म्हटलं इथं निर्णय घेतला म्हणजे लग्न झालं का? नाही. साखरपुडा झाला म्हणजे लग्न झालं का? नाही. साखरपुड्यानंतर मुलगा किंवा मुलगी बदलली आणि दुसऱ्या व्यक्तीला वाटलं की बाबा नाही बाबा इथून इथं पुढून जाता येत नाही मला, तर तिथंच तुम्ही काय करायचं, साखरपुडा मोडायचा आणि विवाह पुढं पार पाडायचा नाही. तेच साखरपुडा जरी झाला असला तरी साखरपुडा मोडायचा, विवाहामध्ये जायचं नाही. ते बरं. बऱ्याचदा असंही होतं की लग्न मंडपातून नवरींना करते, तेवढा विचार नाही केला. नवरदेवही नकार. मग ते लग्न व्हायच्या अगोदर का लग्न नाही? लग्न मंडपात. लग्न मंडपात. मग जर तुम्हाला वाटतंय की बाबा ते अतिशय विचित्र असं कारण आहे ते की एवढं मोठं कारण आहे, तर मग त्या ठिकाणी तुम्ही नाही म्हटलं पाहिजे. कारण की एवढं मोठं कारण असेल तर आता मला माहित नाही की नेमकं मोठं कारण कोणतं, प्रत्येकासाठी वेगवेगळं असू शकतं. हम्म. हो. हा. ठीक. ठीक आहे. खूप वेळेस काय होतं, साखरपुडा झाला की लोकांना वाटतं की अर्ध लग्न झालं. चुकीचं आहे. देवाच्या वचनात तसं काय नाही. म्हणून म्हटलं की साखरपुडा झाला म्हणजे लग्न झालं असं नाही. साखरपुड्यानंतर देखील तुम्ही म्हणू शकता की नाही बाबा मला मुलग्यामध्ये काहीतरी फरक वाटतोय, इथं व्यवस्थित होता, इथं पण व्यवस्थित होता, पण त्याच्यानंतर काहीतरी वेगळं वाटतंय, मला अजून वेळ पाहिजे. किंवा मुलगीच्या बाबतीत पण तसं घडू शकतं. मुलगा म्हणू शकतो की नाही बाबा मला अजून वेळ पाहिजे, काहीतरी वेगळं दिसतंय मला, मला वेळ पाहिजे. मग त्यांना जर वाटलं की संशय येतोय, पुढे जायचं नाही. वेळ घ्या, नाहीतर पुढे जाऊ नका. तिथल्या तिथं बंद करा. साखरपुड्यानंतर देखील लग्नाला नाही म्हणू शकता आणि ते लवकरात लवकर नाही म्हणायचं आणि मोकळं व्हायचं. हा चालतं. विधवेशी लग्न करता येतं का? विधवा विधवा वेगळं करू शकतात ना? करू. घटस्फोटित असेल तर विवाह करू शकतात का? कोण? घटस्फोटित म्हणजे काही लोक चांगले अंतःकरणाने असतात, पण तरी देखील त्यांचा जोडीदार जो असतो तो कधी कधी चांगला नसतो, म्हणून काय होतं, घटस्फोट होतो. जोडीदार चांगला नसतो म्हणून घटस्फोट होतो. तो अविश्वासू असतो किंवा ती अविश्वासू असते, पण हा व्यक्ती जर चांगला असेल तर तो परत लग्न करू शकतो. कळालं का? बरं. मग तेच म्हटलं ना, ती नाही, हा व्यक्ती करू शकतो. म्हणून म्हटलं की चांगले लोकांच्या बाबतीत जर तसं घडलं तर जे देवभिरू आहेत त्यांच्या बाबतीत जर घडलं तर त्या व्यक्ती संगती लग्न करू शकतात. ठीक आहे. आणखी काय? साखरपुडा याच्यासाठी की आई वडील आणि सगळे मिळून एकत्र बसून लग्न कसं पार पाडायचं याच्याविषयी विचार करा. हा मग तेच साखरपुडा म्हणजे तेच म्हणतोय मी की एकत्र यायचं आणि योजना करायची. मग ते जेव्हा आधा न जेव्हा तो भाग नाही. नाही नाही, साखरपुडा वेगळाच असतो. मग एका दिवसात होत असेल तो भाग वेगळा. साखरपुडा सकाळी होत असेल, लग्न संध्याकाळी होत असेल तो भाग वेगळा. पण इथं सांगायचा मुद्दा, माझ्या चुलत भावाच्या लग्नात आम्ही केलं साखरपुडा साखरपुडा म्हणता म्हणता ते नव्हती केली. नाही आता कसं आहे, सत्य लोकांना माहित नाही ते आपण समजू शकतो, पण असं प्रकार असतो. कारण की का, देवाचं वचन म्हणते की जरी साखरपुडा झाला
तरी देखील लग्नाला नाही म्हणू शकतात कोणीही. म्हणून प्रेम जे आहे ते लगेच द्यायचं नाही, अंतकरण लगेच देऊन मोकळं व्हायचं नाही, इथं किंवा इथं किंवा इथं रोखून ठेवायचं. कारण की जर मुलगा किंवा मुलगी नाही म्हटले तर मग फार ताणतणाव येईल. म्हणून अगोदरच काय करायचं, व्यवस्थित राहायचं. इथं लगेच अंतकरण जुळता कामा नये याची दक्षता बाळगायची. इथं गोळ होतो बघा. पण दुसरं जर एखादं मग जुळलं आणि जर घरच्या लोकांनी नकार दिला तर मग काय? मग ते विचारायचं की बाबा का नकार देता, देवाच्या वचनानुसार नकार आहे का? कारण आमच्या लग्नामध्ये हे झालं होतं की आम्ही सगळेजण इथं यांच्या आई आणि मी हम्म. तर मी एकटीच होते, माझ्याकडे जास्त कोणी नव्हतं. हम्म. त्यांच्या आईने माझ्याकडे केलेलं होतं. आमच्या बाजूचं फॅमिली तयार होतं, पण माझ्या घरचे फॅमिलीचे होते. लग्नामध्ये आलं तर आधी त्यांनी माझं लग्न मोडूनच टाकायचं होतं. पण कारण काय? मग कारण एकच की आमचं लग्न ज्यावेळेस झालं तर ते हिंदू पद्धतीने झालेलं होतं. म्हणजे लग्न झाल्यावर ते मोडायला आले. चालू आमचं आता म्हणजे आमच्या लग्नामध्ये कसं आहे की ते पहिल्यापासून वेगळे राहिले. त्या लग्नाचं संपूर्ण खर्च इथेही मी स्वतः केले. बर. कोणालाही म्हणजे ना चुलत्याला त्यांनी भाग दिला ना वडिलांना भाग. हम्म. आणि तिच्याकडे जो पैसा होता ज्यावेळेस तुम्ही लग्न केलं तर तिच्या घरच्यांचं असं म्हणणं होतं की ते पैसे त्यांनी तिच्याकडे द्यावे. तिला जी सावत्र आई आहे हम्म. तर तिच्याकडे न दिल्यामुळं आणि आमच्या घरचे लोक त्यांना चांगले असे वाटल्यामुळे म्हणजे चांगले असे स्टँडर्ड वाटल्यामुळे की इथं एवढं चांगलं कसं करू हम्म. त्याच्यासाठी ते आमचं लग्न मोडायचं. हा, मग ते कारण जे आहे लग्न होण्यासाठी किंवा लग्न मोडण्यासाठी दोन्ही कारण देवाच्या वचनामध्ये आहेत. लग्न जर करायचं तर देवाच्या वचनानुसारच, लग्न जर मोडायचं तर देवाच्या वचनानुसार. एक आमचं लग्न हिंदू पद्धतीने नाही झालं कुठल्याच पद्धतीने नाही. काय असेल ते नाही, सत्य माहित नाही तर तो भाग वेगळा. हे तर सत्याचा मुद्दा आहे की सत्य काय आहे आणि किती लोकांना किती कळालं त्यानुसार आपल्याला पार पाडायचं. झालं का? आणखी काय प्रश्न आहेत? जर जमलं तर मी विवाह झाल्यानंतर पती पत्नीने कसं राहायचं याच्याविषयी जर मला देवानं प्रेरित केले तर तेही आपण शिकू. कारण की तेही फार महत्वाचं आहे. लग्न करणं सोपं आहे, लग्न टिकवणं फार अवघड असतं. त्या ठिकाणी दोघांनाही बलिदान, आत्मत्याग करणं फार फार गरजेचं असतं. ठीक आहे, थांबूया इथं. ठीक आहे, गुडघे टेकू, प्रार्थना करू. पवित्र पवित्र अतिपवित्र सेनाधीश परमेश्वर देव पिता, आकाश आणि पृथ्वीच्या उत्पन्न करते प्रभू, तुला कोटी कोटी धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो बाप्पा. आज ह्या सुंदरशा वेळेसाठी माझ्या पिता, आज जो काही संपूर्ण शाबात तू आमचा अतिशय चांगल्या रीतीने पार पाडलेला आहेस बाप्पा. तुझ्या वचनाचा, तुझ्या गायनाचा, तुझ्या भक्ती स्तुतीचा आमचा शाबात तू पार पाडलास, त्याबद्दल मी तुला कोटी कोटी धन्यवाद देतो बाप्पा. तसंच बाप्पा आता जे काय आम्ही तुझ्या पवित्र वचनानुसार इथं तुझं शिकलेलं असताना बाप्पा, आम्हा प्रत्येकाच्या अंतकरणाचा ताबा तू घे. आम्ही त्या वचनांप्रमाणे चालावं, बोलावं, वागावं, असंच तुझ्या दयेने, तुझ्या कृपेने तू कर बाप्पा. आमच्या मंडळीमध्ये जे कोणी आजारी आहेत बाप्पा, त्या प्रत्येकाला तुझ्या पवित्र आरोग्याने तू भर बाप्पा. जे कोणी येऊ शकले नसतील अशांवरही तुझा आशीर्वाद पाठव बाप्पा. आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये त्यांनी इथं उपस्थित राहावं, असंच तुझ्या दयेने, तुझ्या कृपेने तू कर माझ्या पिता. तसंच बाप्पा शैलेश ब्रदर देखील जे काय बाप्पा त्यांच्या घरी जात येत असताना त्यांच्या प्रत्येक वाहनांचा ताबा तू घे. ते ज्या रेल्वेने प्रवास करत असतात बाप्पा, त्या रेल्वेचा ताबा तू घे. ज्या गाडीने ते त्यांच्या घरापर्यंत जात असतात त्यांचा देखील ताबा तू घे माझ्या पिता. त्यांचं जाणं येणं तू आशीर्वादित कर. तसंच बाप्पा आमचं सर्वांचं येणं तू आशीर्वादित केलंस, तसंच आम्ही आता विभक्त होत असताना तुझा पवित्र आशीर्वाद आमच्यावरती पाठव. बाकी जे काय होईल ते तुझ्याच इच्छेनुसार होते. ही लहानशी नम्र विनंती प्रिय येशूच्या नावात केली म्हणून तू ऐक. आमेन.